नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. मालेगावात नोकरीचे आमिष दाखवून 53 लाखांची फसवणूक. कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मालेगाव. सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून सुशिक्षित तरुणांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. नाशिक महानगरपालिका आणि इतर सरकारी विभागांत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली मालेगावातील एका तरुणासह त्याच्या नातेवाईकांची तब्बल 53,50,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रविराज महेंद्र पाटील, वय 30, राहणार कृष्णनगर, मालेगाव कॅम्प यांना आरोपींनी नाशिक महानगरपालिकेत क्लार्क आणि सहाय्यक आयुक्त पदावर भरती करण्याचे आमिष दाखवले होते. विश्वास संपादन करून आरोपींनी फिर्यादीकडून त्यांच्या भाऊ आणि पत्नीच्या नोकरीसाठी 15 लाख रुपये घेतले. मात्र बराच काळ उलटूनही नोकरी मिळाली नाही. जेव्हा फिर्यादीने आपले पैसे परत मागितले तेव्हा आरोपींनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तपासात असे समोर आले की केवळ फिर्यादीच नव्हे तर इतर 5 साक्षीदारांनाही अशाच प्रकारे शिपाई, सहाय्यक विक्रीकर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अभियंता अशा विविध पदांवर नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि इतर साक्षीदारांकडून एकूण 53,50,000 रुपये उकळले. नोकरीही लावून दिली नाही आणि घेतलेले पैसेही परत केले नाहीत. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रविराज पाटील यांनी पोलिसांत धाव घेतली. यांच्यावर झाला गुन्हा दाखल. 1. सचिन बबनराव चिखले, राहणार नाशिक. 2. कृष्णा ठाकूर, राहणार नाशिक. 3. संदीप परब, राहणार मुंबई. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS 2023च्या कलम 318(4)(3)(5) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज निकम हे करत आहेत. सावधान! सरकारी नोकरीसाठी कोणालाही बेकायदेशीरपणे पैसे देऊ नका. अशा प्रलोभनांना बळी पडू नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.